निलेश आदरणीय मनीष जंगम आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय मनीषजी जंगम साहेब मॅचला होती सुरुवात. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, दमट वातावरण आहे आणि आजच्या अशा स्थितीमध्ये बॅटरला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल, थोडंसं संघर्ष करावा लागेल. कारण अनेकदा आपण पाहतो ना ज्या ज्या वेळेला ढगाळ वातावरण राहतं त्यावेळेला गोलंदाजाला अगदी बेनिफिट मिळत असतं. चला मॅच सुरू करा. टीम गाळदेव संघ आदरणीय कैलासजी पडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर विलासला. मॅचला झाली सुरुवातीला 3 षटका तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. टीम गालदेव संघ षटकातला पहिला बॉल राईट टर्म लेफ्ट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पाहिलं तर डाबेष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांचा बाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा धावेने टीमचं अकाउंट ओपन होत असताना 1 अंकावरती आदरणीय कैलासजी पडगे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. भगवा चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय मनीष जंगम या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य लाभलंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. आपण मुख्य व्यासपीठावरती प्रस्थापित व्हायचं आहे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला चेंडू व्यवस्था लाभली. त्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती आपण पाहतोय. मनीष जंगम आणि विशेषतः सुरेश भाऊ उतेकर यांचे क्लास फ्रेंड आहेत, वर्गमित्र आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक जुन्या आठवणी आणि खऱ्या अर्थानं आज देखील ती मैत्री जपली गेली आहे खेळाच्या माध्यमातून. फुलटॉस होता, फुलटॉसला इनफिल्डच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे ढकलला गेलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. षटकातला पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी ऑनसाइड मध्ये खेळण्याचं मन बनवलं होतं. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॉलर आहेत, अचूकता दाखवली गेली आहे. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. पुढचा बॉल राजेश करिता. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑफस्टपच्या बाहेर ठेवला गेला. इथे कट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती झाली. चांगली गोलंदाजी निलेश कडून पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, ज्यामध्ये विलासने 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याचनंतर राजेशने 2 चेंडूचा सामना केलाय. पाच बॉलचा खेळ इथे मात्र कंप्लीट होत असताना धावा धावफलकावरती जोडले गेलेत 6. शेवटचा अंतिम चेंडू. हो, यावेळेला देखील ब्लॉक हॉल मधला चेंडू, सटीक परफेक्ट यॉर्कर. अंतिम चेंडूवरती आली आहे सिंगल. अतिशय सुंदर गोलंदाजी गोलंदाज निलेश कडून पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना बिनगडी बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आणि जाऊया स्वागत समारंभाकडे. ओमकार माने आमच्या समवेत सज्ज असतील. आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय सीताराम रावजी भोसले महाळुंगे, सामाजिक कार्यकर्ते, यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. या कार्यक्रमाकरिता त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम 15,000 रुपये लाभलं. कांदाडी क्रिकेट असोसिएशन करिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. आणि यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी आनंदजी उतेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सीताराम भोसले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे. मॅच थांबवायचे पंच.
यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, दिशा भरकटली गेली, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना धावफलकावरती जोडली जाते. 9 धावा. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 9. नेक्स्ट मॅच पुनर्वसन मोरणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शिंदी. इथे देखील दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. दुहेरी अंकामध्ये पोहोचत असताना 10 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज सचिन कडून. लेंथ खूप चांगली आहे, परंतु दिशा शोधावी लागेल, अचूकता दाखवावी लागेल. तेजस धोबी सर यांसाठी देखील शुभागमन या ठिकाणी झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला इनसाइड एज बॅटच्या अतलीकडे कट करण्याचा प्रयत्न होता, एकदम मात्र आली आहे. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 11 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सचिन बरीच कामगिरी करत असताना थोडीशी खराब कामगिरी पाहिली मिळाली. षटकातला पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने राजेश साठी. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. हा देखील अवंतर स्वरूपामध्ये चेक. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 12 धावा. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एक बाजूने टीम रौदी आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय टीम गालदेव. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. दोन्ही फलंदाजांना बंदिस्त करून ठेवले गेले. घरची खेळपट्टी आहे, घरचं मैदान आहे आणि अशा स्थितीमध्ये या दोन्ही फलंदाजांना, या दोन्ही सलामीवीरांना बांधून ठेवलं गेलंय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. एकंदरीत 12. एक चांगली गोलंदाजी. दूरभरून आजचे संघ या टुर्नामेंट मध्ये पोहोचलेत. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला देखील पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होता. आदरणीय आत्माराम मुतेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, जे रौदी गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे, सामाजिक कार्यकर्ते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. नक्कीच या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय आदरणीय शेखरजी शिंदे साहेब रुळे यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक देखील लाभलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं दरवर्षी त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभत असतं. असं गोड व्यक्तिमत्व आपण या VIP डाईस वरती पाहतोय. शेखरजी शिंदे साहेब. ओहो, अटॅकर होता, पूल केला ऑन साइड मध्ये, बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून निघून जाईल. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. षटकार येतोय. विजयजी शेलार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. भगवा चषक 2024 मध्ये विजयजी शिंदे आपलं, विजयजी शेलार आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 19 धावा. सचिन महागडा ठरतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेच क्षेत्र, तोच नजाकत, तोच फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. राजेश ऑन फायर. स्ट्रगल करत होता, आतापर्यंत संघर्ष करत होता, आता मात्र तो लय मध्ये आलाय. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 25 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज सचिन इथून मात्र सज्ज आहे. राईट अप ओव्हर द विकेटने षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का? फुल टॉसला त्या ठिकाणी फेकून दिलंय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार.
ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला पारितोषिक लाभलं असं लाडकं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व या गावचे जावई आदरणीय शेखरजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. आदरणीय या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख सुरेश भाऊ उतेकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान होतो, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा. या ठिकाणी आपण पाहतोय शेखरजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक देखील लाभलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तरुण तडफदार व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ते शेखरजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद डीजे. त्यानंतर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अगदी ज्यांची नाल जोडली गेली आहे सुरेश भाऊ उतेकर यांचं मात्र अगदी क्लास फ्रेंड, वर्गमित्र आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता चेंडू व्यवस्था लाभली आदरणीय मणीजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आदरणीय सुरेश भाऊ उतेकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातो, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक चांगलं व्यक्तिमत्व मणीजी जंगम स्पर्धा रौदी पाचगावची केव्हाही असू द्या, कधीही त्यांना आवाज द्या, त्या आवाजाला जागणारे हे व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहतोय. मनीष दादा जंगम साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी या स्पर्धेला विशेष सहकार्य केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे 30 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आले. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना बॉलर नेम काय दोन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफळक ओमकार गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर सिंगल आली. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला राजेश पाहायला मिळेल. धावा धावफळकरती जोडल्या गेले 30. ओहो, यावेळेला फुलर खोलवर टप्पाचा चेंडू अलॉंग द कार्पेटने लॉंगऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलं होतं आणि त्यानंतर इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल 2च्या साह्यानं 32 धावा धावफळकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो. यानंतर टॉस केला जाईल. शिंदी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पुनर्वसन मोरणी या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. पण कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा. शिंदी संघाचा संघनायक आणि त्याचबरोबरीने पुनर्वसन मोरणी संघाचा संघनायक. षटकातला पुढचा बॉल यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाची ही चुकी पाहायला मिळाली. थोडंसं बिस्पीड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये ही धाव चोरली गेली आहे. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते आहे 33 धावा. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं टीमसाठी एक चांगलं संकेत म्हणावं लागेल. मोठा फटका आलेला नाही आहे, चौकार षटकार आलेला नाही आहे. या षटकामध्ये फलंदाजांना बंदिस्त करून ठेवलं गेलंय आणि धावसंख्येचा धावफळक आपण पाहिला ना तर एकंदरीत 33 अंकावरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगली बॅटिंग केली राजेशने या मॅच मध्ये. विलास मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. फुल टॉस होता, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत, मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते 35 धावा धावफळकावरती आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं ना तर चेंडूचा खेळ झालाय 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडूवरती धावा किती येतील हे देखील पाहावं लागेल. 5 चेंडूचा खेळ झालाय 35 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, यावेळेला चांगला चेंडू आहे. फलंदाज विलास होईल बाद. पहिला धक्का अंतिम चेंडूवरती टीम रौदी संघाला. पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती 35 धावा धावफळकावरती आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 18 चेंडू 36 धावा. चला टॉस साठी यायचंय. शिंदी संघ आणि पुनर्वसन मोरणी संघ आपण टॉस साठी यायचंय. आदरणीय शेखरदादा शिंदे यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एक बाजूने असेल कांदाटी क्रिकेट असोसिएशन मधील बेताज बादशाह संघ आपण पाहतोय शिंदी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर अशोकजी शिंदे यांचा पुनर्वसन मोरणी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एक बाजूने विकास मोरे तर दुसऱ्या बाजूने अशोक शिंदे ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील आदरणीय शेखरदादा शिंदे साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल.
चला पुनर्वसन मोरणी संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रियांश महेंद्र उतेकर टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचलोय. शाप इज अ कॉल आणि आलाय काट. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. पुनर्वसन मोरणी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? थोडा वेळ 2 मिनिटं द्या आम्हाला, सांगतो आम्ही. स्पर्धेमध्ये खेळत असताना ही स्पर्धा कशी वाटते? उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. विकास दादा, नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावलाय. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला असता तर निर्णय काय स्वीकारला असता? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. खरं तर हे ग्राउंड मैदान खूप चांगलं आहे आणि चांगली धावामध्ये आम्ही थांबू शकलो असतो समोरच्या टीमला. पण पाहूया समोरच्या टीम काय डिसिजन देते आम्हाला ते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना भगवा चषक 2024 उत्कृष्ट क्रिकेट संघ रौदी पाचगाव संघाने केलेलं आयोजन, विशेषतः आज सुरेश भाऊ यांचा वाढदिवस देखील आहे. तर या स्पर्धेबद्दल आणि सुरेश भाऊंबद्दल काय सांगाल? प्रथमतः सुरेश भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही त्यांना रात्रीच केक वगैरे कापून त्यांचं सेलिब्रेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आयोजन तर खूप चांगलं आहे. हे दरवर्षी चांगलं आयोजन असतं आणि आज यावेळेलाही आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जेवढं आपण कौतुक करू त्या आयोजकांचं तेवढं कमीच आहे. खरोखर खूप छान आयोजन आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळत आहे. निश्चित दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. O2 कॉम्बॉक्स माझे साथी समालोचक तेजस दोबी सर. थँक्यू सो मच. चला आणखीन एक गुड न्यूज टीम रौदी संघासाठी. पहिल्या षटकामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 विकेट्स टिपल्या तर आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल गोलंदाजाला. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रवीण शिंदे सर. सह्याद्रीच्या चाताडातून नाथ भवानी घरचे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आईमाची एकवीर माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होत आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्णा, नमस्कार, जय सियाराम, जय बजरंग. नक्कीच पण इथून मात्र पाहतोय भगवा करंडक शिवसेना नेते अर्थातच दशरथ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा मॅच होती. इथून मात्र सुरुवात पहिल्याच बॉलवर येथे मात्र करायचं होतं करारी प्रहार. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, फटका इथून मात्र बसतोय. फलंदाजाला बरसावा लागेल या वेळेला तंबूच्या असायला. आणि डेफिनेटली आपलं सहर्ष स्वागत. सेकंड इनिंगला पण इथून मात्र पाहतोय सुरुवात केली जाते.
पहिल्या सत्रामध्ये धावा जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा इथे मात्र ड्रॉप. धावा मिळतात या चेंडूवर 2 आणि धावासंख्या 1 धाव मिळते. धावासंख्या पोहोचते ती म्हणजे अर्थातच 3. यस 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि विजयाकरिता 36 धावांचा वण समोर ठेवले गेले. 15 चेंडूचा खेळ शेष आहे. विजयाकरिता 33 धावांची आवश्यकता. इथून मात्र आता वाजती 15 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 33 धावांची आवश्यकता. डावखुरे आताचा फलंदाज समोर आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गाची देण म्हणून ज्या खेळाडूंकडे आपण सातत्याने पाहत आलोय तो खऱ्या अर्थानं डावखुरे आताचा फलंदाज आता मात्र समोर आहे. राजेशला सामना करावा लागेल आता मात्र या फलंदाजाचा. हलक्या हातानं इथं मात्र दिशा दर्शवली जाईल. फेक होती आहे. यस आपण पाहू शकताय. यस सुरेशजी उतेकर आपण ज्यांना पाहत आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना निश्चित रूपानं वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. तुम जीव हजारो साल साल के दिनो 50,000. पुन्हा एकदा शिवमय भगव्या शुभेच्छा तुम्हाला इथून मात्र असतील. सुरेश दादा वाढदिवसाच्या ज्यांचा आज वाढदिवस आहे आपण पाहता आणि आज फायनल डे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येतील आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. खूप वेळ चेंडू हवेमध्ये नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. बिल्लासनी कव्हर केले गेले इतकं मोठं क्षेत्र गरजेचं आहे मित्रांनो. पुनर्वसन मोरणी संघानं नाणेफेक विणून फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला फलंदाजच्या भूमिकामध्ये ते पाहायला मिळतील. नक्कीच इथे मात्र सिंगल डबलचा खेळ चालू आहे. 2 धावा इथे मात्र अंकित होत आहेत. धावसंख्या 2 धावेने 6 या अंकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 चेंडू विजयाकरिता आता मात्र 30 धावांची आवश्यकता इथून मात्र वाजते. गोलंदाज या. ओहो जबरदस्त एपट. क्या बात आहे. चेंडू घेऊन पडले असते तर कदाचित एक वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं इथे. सिंगल मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावर. चेंडू संपतायत. आता मात्र षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक इथून मात्र पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या यस अंपायर धावसंख्या यस आम्ही पोहोचवत आहे. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. विजयाकरिता चेंडू शेष असतील 12 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 29 धावांची. 12 चेंडू 29 धावा आणि 12 चेंडू. चला आज आयोजकांकडून आमच्या जेवण मागा पण वेळ कुणीही मागू नका. आम्ही निश्चित रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचू. फायनल डे सचिन उतेकर गोलंदाजी ट्रॅकवर विकेट हॅट्रिक जर का घेतली तर ओमकार माने यांच्याकडून 555 रुपयाचं रोख पारितोषिक. कोण आहे ओमकार माने? काल बसून इथे मात्र पारितोषिक लावत आहेत. कॅमेरामॅन आपण पाहू शकताय. आपण पाहू शकता डेफिनेटली त्यांच्या नावाचं गजर पुन्हा एकदा आपण करूया. हो यावेळेस आवाज म्यूट राहतो लाईव्हला सो नो प्रॉब्लेम. कारण ओंकारच्या नावाचा जर का आणि गावाचा गजर करायचं आहे सो म्यूट करणं गरजेचं आहे आम्हाला यूट्यूबला. आणि आमचे 22 यार्ड क्रिकेटचे जे आमचे लाईव्ह टेलिकास्टिंग टीम जबरदस्त फरक त्यांचं इथे मात्र पाहायला मिळतं. ऑपरेटिंग सुद्धा पॉवरफुल आहे. 2 धावा इथे कन्वर्ट होतील. धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावर धावफलक. भगवा चषक 2024 शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे. आता फक्त एकच धोरण विधान भवनावर भगवं तोरण. ओहो यावेळेला झेलला आहे संधी. पाहूया तिथे मात्र विकेटचं होईल का पतन. फलंदाजीतून मात्र होतोय बाद. परदावाला गेली तर मात्र तंबूच्या असल्याला
विकेटचं होतं ना आपल्याला होताना पाहायला मिळाला. ओहो यावेळेस फटका फसलाय की काय. स्ट्रोक तर पॉवरफुल आहे. ओहो तिथे मात्र करताय ड्रॉप. स्वतः कॅप्टन झेल ड्रॉप करत आहेत. आणि जर का कॅप्टन कडून झेल ड्रॉप होत असेल तर संघाकडून अपेक्षा 2 धावा इथून मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 2 गड्यांच्या मुबलल्यात 11 या अंकावर धावफलक. 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट होतोय. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल न धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. चार चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज या डॉट बॉल आपण पाहत आहे. चेंडू संपतील आतापर्यंत 5. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. येऊन सरसावण्याचा प्रयत्न. पुरेसे एकदा जे ड्रॉप. जणू असं वाटतं की हाताला गम चिटकवणं गरजेचं होतं. झेल इथून मात्र ड्रॉप होताना पाहत आहे. धावा मिळत आहे तिथून मात्र 2. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक द्वितीय संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 14. विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता. आवश्यकता असताना आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की विलासनंतर धावा रोखल्या होत्या गोलंदाजी करत असताना. पहिल्याच राऊंडला सागावच्या विरोधात. सागावच्या विरोधात ते आपण पाहिलं. प्रवीण शिंदे सर आपण पाहत आहे. सध्या तरी शिवरायांचा हिंदुत्वाचा भगवा, श्रीरामाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ज्या व्यक्तिमत्वाने सध्या तरी परिधान केलाय. प्रवीण शिंदे सर कुठे. आणि 6 चेंडू विजयाकरिता आता मात्र 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता इथून मात्र वाजत्या. विलास उदेकरला आपण पाहताय. विलास स्पीडअप करा. तुम्हाला ही नियम इथून मात्र सारखे असणार आहेत. गोलंदाज या. ओहो या वेळेस आपण इथून मात्र पाहताय फेकी पाहायला मिळते. इथून मात्र निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येईल क्रमांक 1. 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. खूप काही चेंडू हवेमध्ये. यावेळी झेलला संधी. सोप्पा लिहिला या झेल. विकेटचं बंधन. फलंदाज बाद.
शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा ग्रामीण कार्य अध्यक्ष आदिवासी कक्षाचे आदरणीय महादेव घाटाळ साहेब आणि संयुक्त आदिवासी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाळ साहेब भिनार हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेकरिता आणि स्पेशली सुरेश दादांकरिता या शुभेच्छा पोहोचतात आणि एकनाथजी घाटाळ साहेब असतील तथा भिवंडीतील सर्वात मोठा पक्षप्रवेश मातोश्रीवर ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत आपण पाहिला महादेव घाटाळ साहेबांच्या वतीनं सुरेश दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतात त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय धन्यवाद धन्यवाद महादेवजी घाटाळ साहेब आणि सुरेशजी घाटाळ साहेब एकनाथजी घाटाळ साहेब निश्चित रूपानं शुभेच्छांचं वर्षावितून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता चला औपचारिकता शिल्लक आहे गोलंदाज विलास तयार यावेळेस आपण इथून मात्र पाहताय चला डॉट बॉल प्रवीण शिंदे सरांना आपण पाहताय भगवा परिधान केलाय ड्रेसिंग अटॅक आहे बॉल 21 धावांची आवश्यकता चला मॅच इथे मात्र विन होती अर्थातच पाचगाव संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन इलाका भी हमारा धमाका भी हमारा हे चौकार लास्टच्या चेंडूवर येऊन फायदा नाही आहे आधीच्या चेंडूवर जर का आले असते तर कदाचित मॅच मध्ये वेगळी रंगत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली असती षटक संपला इथे मात्र मॅच विन होतोय या पाचगाव संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक पुनर्वसात मोरणी संघाने इथे मात्र नाणेफेक विन होऊन निर्णय स्वीकारला इथे मात्र फलंदाजीचा आणि आमंत्रित केले गेले इथे मात्र शिंदे संघ चला आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे धन्यवाद मॅन ऑफ द मॅच टुर्नामेंट मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जातोय राजेश उदेकर प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज आदरणीय दिलीपजी भोसले साहेबांचा शुभागमन झाला आयोजकांच्या वतीने आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत सुनीलजी चव्हाण साहेबांना आम्ही विनंती करू आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅच पारितोषिकीतून वितरित करायचं आहे चला मॅचला सुरुवात करायची आहे चला अतिरिक्त खेळाडू आपला आपण क्षणाचाही विलंब न करता कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे पुनर्वसात मोरणी आपले बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे चला पुनर्वसात मोरणी आपले बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे फास्ट